उषा जाट नाशिकमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आज आपण मिश्र डाळीची आमटी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे मूग डाळ, तूर डाळ व मसूर डाळ यांचं समप्रमाण घेऊन एक वाटी असं तिन्ही डाळ घेतलेल्या आहेत। या तिन्ही डाळी आता स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। मी 2-3 पाण्याने छान चोळून धुवून घ्यायचे, त्यावर जी झूळ असते ती निघून जाते। आता आपण कुकरमध्ये डाळ शिजवण्यासाठी लावून घेऊया। डाळ शिजण्यासाठी नेहमी गरम पाण्याचा वापर करायचा, त्यामुळे ती अतिशय मेणासारखी डाळ शिजली जाते। कोणतीही डाळ शिजवायची असेल तरीही मात्र गरम पाण्याचाच वापर करायचा। मी इथे गरम पाणी साधारण 3 ते 4 वाटी टाकलेलं आहे। आपण थोडंसं तेल टाकून घेतलंय, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। थोडीशी हळद देखील आपल्याला टाकायची आहे व आता आपण यामध्ये 1 टोमॅटो बारीक कापून देखील टाकून घेणार आहोत। नंतर आपण झाकण लावून कुकरला छान 3-1 शिट्ट्या करून घेणार आहोत। आता आपण डाळीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। मसाल्यासाठी मी इथे एक मोठा कांदा उभा कापून घेतलाय, ओलं खोबरं थोडंसं उभं चिरून घेतलंय, थोडंसं लसूण, थोडंसं आलं आणि असे 1-2 चमचे धने घेतलेत, अगदी थोडीशी पालक व कोथिंबीर दोन्हीही स्वच्छ भाज्या धुवून घेतलेल्या आहेत। आता आपण काय करू, कांदा, लसूण, आलं, धने व नारळ छान मस्त 1-1 चमचा तेल टाकून कढईमध्ये छान खरपूस असं मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे। आपल्याला याचा एक सुंदर मसाला तयार करून घ्यायचा आहे। बऱ्याच वेळा आपण साध्या आमटी खाऊन कंटाळा येत असतो, त्यामुळे थोडंसं असं काहीतरी वेगळी चव असलेली अशी एखादी भाजी आपण जी नेहमी बनवत असतो परंतु वेगळ्या चवीने, म्हणून मी आज ही आमटी तयार करून बघितली आणि खरंच खूप सुंदर चवीला झाली। बाजरीच्या भाकरीसोबत तर वा एकच नंबर लागली। सर्व मसाले आपण छान असे मंद गॅसवर थोडंसं तेल टाकून खरपूस भाजून झाले की थोडेसे थंड होऊन देऊया व थंड झाले की मग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान मस्त एक थोडंसं पाणी टाकून छान त्याची पेस्ट आपल्याला मऊ अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। अगदी थोडंसं पाणी वापरायचं, खूप जास्त पाणी वापरायचं नाही, नाहीतर मसाल्याची टेस्ट जी फोडणी देताना आपण परतवून घेतो तिथे मसाला छान परतला जात नाही। त्यामुळे कोणत्याही मसाल्याचं जेही वाटण तुम्ही कराल त्यामध्ये बारीक करताना पाणी थोडंसं कमीच वापरायचं। आपण बघूया, डाळ छान मस्त शिजलेली आहे, अतिशय मेण्यासारखी मस्त ह्या तिन्ही डाळ छान शिजून आल्यात। कढई आपण गॅसवर ठेवून घेतली, मंद गॅसवर कढईमध्ये थोडंसं तेल घालून छान गरम करून घेतलं। त्यानंतर अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालून घेतली, दोन्हीही छान तडतडले की त्यामध्ये आपण बारीक केलेला मसाला देखील घालून घेणार आहोत। आता आपल्याला हा मसाला अगदी तेल सुटेपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे। हवं तर तुम्ही झाकण ठेवून देखील हा मसाला परतवून घेऊ शकतात। मसाला इथे तुम्ही लक्षात ठेवा, कोणतंही जर वाटण बारीक करताना खूप जास्त पाणी टाकलं ना तर तो मसाला छान परतला जात नाही व भाजीला बनावी अशी चव येत नाही। त्यामुळे मसाल्याचं कोणतंही वाटण तयार करताना त्यामध्ये बारीक करताना मिक्सरमध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि मगच त्याची छान अशी मस्त पेस्ट तयार करून घ्यायची। इथे मी थोडीशी कोथिंबीर आणि पालक जो आपण घेतलेली होती भाजी छान स्वच्छ धुवून मस्त आपण ती बारीक चिरून घेतलेली आहेत आणि आता आपण मसाल्यामध्ये ती देखील छान परतवून घेणार आहोत, कारण आपण डाळ ऑलरेडी पहिले शिजवून घेतलेली आहे। आणि आता ह्या मसाला परतताना भाज्या देखील छान मस्त सॉफ्ट होतील, छान मऊ होतील। अगदी काही वेळातच मसाले आपले हे जेवढंही मसाल्याचं प्रमाण आहे छान मस्त परतलं जातं। यामध्ये आता आपण घालून घेऊया अगदी थोडीशी हळद, घरगुती लाल मसाला मी इथे 1 चमचा वापरलेला आहे व घरगुतीच लाल मिरची पावडर मी इथे पाव चमचा वापरलेली आहे। अगदी या 3च साहित्यांनी देखील 3च मसाल्यांनी आपली ही आमटी खूपच चवीला छान लागते, खूप भारी लागते। तुम्ही एकदा बनवून बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि कमेंट देखील करा, आवडल्यास लाईक देखील करा। मस्त आपण हे मसाले छान परतवून घ्यायचं, सगळ्या फोडणीमध्ये सगळ्या बाजूने हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं। त्याला छान झाकण देऊन छान वाफ देऊन घेतली की मसाले आपला छान रंग आपल्या या फोडणीमध्ये सोडला जातो। तुम्ही बघू शकता मसाल्यांनी छान तेल देखील सोडलेलं आहे, मसाल्याचा रंग पण खूप मस्त आलेला आहे, वास देखील तितकाच अप्रतिम आलेला आहे। धणे आपण सुरुवातीलाच बारीक करण्यासाठी घेतलेले होते, त्यामुळे धणे पावडर पुन्हा वापरण्याची यामध्ये गरज नाही। आता आपण यामध्ये शिजलेली डाळ घालून घेऊया। मस्तपैकी आपण हे सर्व मिश्रण छान असं चमच्याने एकजीव करून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं। आणि कुकरमध्ये जर डाळ थोडीशी जर चिटकलेली असते ना तर थोडंसं पाणी टाकायचं, मस्त कुकर छान हलवून घ्यायचा आणि ते पाणी गरमच वापरायचं, कारण थंड पाण्याने काय होतं आपल्या जे कोणत्याही भाजीची ना चव थोडीशी बदलते किंवा म्हणावी अशी चव देखील त्याला चढत नाही। म्हणून थोडंसं गरम पाणी किंवा कोमट पाण्याचाच वापर आपण असा
म्हणजे जेव्हा आपण कुकरला एखादी डाळ किंवा बटाटा किंवा फ्लावर असं शिजवून घेतो ना, तर ती भाजी फोडणी देताना कोमट पाण्याचा किंवा गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे भाजीची चव मात्र वाढली जाते. मस्त आपल्याला जितकं पाणी तुम्हाला आवश्यक आहे तितकं मस्त पाणी घालून घ्यायचं. अजून आपण यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालून घेणार आहोत. छान अशी चिरलेली मस्त कोथिंबीर आपण मस्त घालून घेतलेली आहे. सर्व मिश्रण आपण पुन्हा एकदा एकजीव करून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालून झालं की छान एक उकळी आणून घ्यायची आपल्याला मंद गॅसवरती, आणि आपली गरमागरम मिक्स डाळींची मिश्र डाळींची ही आमटी तयार असणार आहे. अगदी भातासोबत आपण खाऊ शकतो. कोणतीही भाकरी असो, अगदीच चपाती देखील असली तरीही आपण मस्त पोटभर जेवण करू शकतो, अशी आपली ही आमटी तयार झालेली आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी किंवा रेसिपी टिपसोबत. आजच्या ह्या व्हिडिओचा नक्की तुम्ही आनंद घेतलेला आहे. आपल्या चॅनलला तुमचा खूप मोठा सपोर्ट मिळालेला आहे, त्याबद्दल तुमचे सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. आणि असाच सपोर्ट पुन्हाही पुढे तुम्ही मला द्याल. आणि पुन्हा एकदा सांगते, चॅनलवरती जा, एकदा बाकीचेही व्हिडिओ बघा. तुमच्या सपोर्टची अजून भरपूर गरज आहे. चला तर मग, बाय बाय.